मध्ये एंटर झाली आहे वाडेकर आणि राजनोली टीम कडून। अतुल भोईर आणि भावेश ठाकरे वाडेकरचा एक खेळाडू आणि एक रांजनोलीचा खेळाडू आता सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होईल निंबवली वाशेरे टीम कडून गोलंदाज। आता असं वाटतं की 12वा खेळाडू दोन्ही गावांमधून येथे आणावा लागेल। अतुल आणि भावेश ठाकरे चला दोन खेळाडू 38 अंतरावर कंपल्सरी असेल। प्रत्येकी संघाने या गोष्टीची नोंद घ्या आणि चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल। कोणत्या प्रकारे बॉल आउट सुपर ओव्हर मेथड नसेल या स्पर्धेमध्ये आणि पंचांचा अधिकृत इशारा येतोय पहिला बॉल 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025 चा डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज नितेश सज्ज होतोय। सामना करेल बॅटर अतुल भोईर। 11 खेळाडू परंतु या 11 खेळाडूंमागे संपूर्ण गाव टक लावून या मॅच कडे आता आवर्जून बघत असेल, कारण हे ग्रामीणचं क्रिकेट आहे आणि हे ग्रामीणचं क्रिकेट आता सुरू झालेला पहिला बॉल थोडासा डीप राहणारा खाली राहणारा होता। सरफेस नक्की तिचा रंग दाखवेल, परंतु पहिलाच बॉल याच्यावरून आपण आकलन तर करू शकत नाही की विकेट काय खेळ करते, परंतु हा पहिला बॉल थोडासा स्कीट होऊन आतमध्ये आला। डॉट बॉलला सुरुवात केली नितेशनं। 5 षटकांचा सामना रबर बॉल क्रिकेट मध्ये कोणतीच धावसंख्या खरं तर सेफ नाही। पाऊस कधी होणार याची आता चर्चा सुरू आहे, परंतु इथे टॉप एज अँड फर्स्ट विकेट गॉन डाउन। फर्स्ट ब्लो फॉर द टीम वाडेकर राजनोली। बिग लॉस अतुल भोईर गॉन। अफलातून चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स। पहिला बॉल थोडासा खाली राहिला, दुसरा बॉल एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, म्हणून सांगितलं ना की पहिल्याच बॉलवर विकेटचं आकलन आपण करू शकत नाही, कारण या विकेटनं भल्या भल्या फलंदाजांना नाचवल्या, भल्या भल्या गोलंदाजांचा कारकिर्दीमध्ये या विकेटनं भरपूरदा समस्या निर्माण केलेल्या। जेडी देखील या ठिकाणी दाखल झाला, सावधचा एक उत्कृष्ट खेळाडू। उद्या त्यांना ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत। जेडी आपण यायचं आहे मंचावर, आपलं स्वागत असेल। अतुल भोईर शून्यावर आउट होऊन माघारी परतला, एक फार मोठा झटका लागला, फार मोठा झटका म्हणावा लागेल, कारण नेहमीच इनिशियल ओव्हर्स मध्ये अटॅकिंग स्टार्टसाठी आणि तंत्रशुद्ध खेळासाठी या खेळाडूला ओळखलं जातं, परंतु इथे गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल। कांद्याचा वापर केला, हार्ड लेथला हिट करताना बॉल एक्स्ट्रा बाउन्स मिळवला आणि तिथे विकेट त्यानं प्राप्त केली। यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, अलेक्समला मिस करून वेगान हा बॉल जरूर होता, परंतु दिशा खराब आणि पहिली धाव स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागते, ती अर्थातच वाडेकर रांजनोली संघाच्या। नेक्स्ट मॅच कवाड रामवाडी आणि त्यांच्या विरोधात तिसगाव खडेगोळवली असा सामना तुम्हाला यापुढचा बघायला मिळेल। दोन्ही कॅप्टन टॉसच्या दृष्टीने आपण तयार राहायचं। नेक्स्ट बॉल नितेशचा पुन्हा एकदा आकुडी देण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेचून मारलाय, बॉल हवेत आहे, बराचसा उंच गेला होता। क्षेत्ररक्षक डीप मधून येतात मिड विकेटचे राजा, तोपर्यंत वेळ होती सुखदेव कडे 2 धावा पूर्ण करण्याची। या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर आणि सुखदेव या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय।
एक आक्रमक सुरुवात मिळून द्यावी लागेल, परंतु आक्रमक सुरुवात आता गोलंदाजाने मिळवली आहे, त्याच्यामुळे आता रनसाठी फलंदाज येथे जातील फर्स्ट ओव्हरमध्ये की थोडासा सावध पवित्रा स्वीकारतील, ह्या चर्चा आता सध्या सुरू असेल डगआउटमध्ये. परंतु मी तर म्हणेन अटॅक करावं. यावेळेला पुन्हा लिडिंग एज, पुन्हा डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज, वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का दिलाय नितेशनं, दुसरा खेळाडू बाद होतोय. रानोली वाडेकर संघाला दुसरा धक्का, सुखदेवला माघारी परतावं लागेल. दोन्ही विकेटवर आपण जर नजर टाकली तर दोन्ही विकेट्स आपण पाहिल्या तर एक्स्ट्रा बाउन्सवर मिळवल्यात गोलंदाजानं. खूप चांगला खांद्याचा वापर करतोय, हार्ड लेंथला सातत्याने हिट करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया आपण ऍक्शन रिप्लेमध्ये. सुखदेव देखील या ठिकाणी बाद झाला. पहिली विकेट अतुल जसा बाद झाला, तोही बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्स होऊन आला आणि हा चेंडू आपण पाहतोय की गोलंदाजाने कमाल केले. हे पहा, विकेट टू विकेट आला, शरीर भेदी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे पुन्हा लिडिंग एज घेऊन सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये हा चेंडू. 2 विकेट नितेशला आतापर्यंत मिळाले, 3 या धावसंख्येवरती. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर. नितेश राईट आमोद विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ यावेळेला लॉफ केला, वॉट अ शॉट. ओ हो हो, बट देयर इज अ फिल्डर अँड ड्रॉप साइड्स. क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं परंतु कॅच सोडली आहे. नितेश थोडासा नाराज असेल, निराश असेल, कारण ज्या प्रकारे तो विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचे आहे. एक रेग्युलर कॅच होता, रेग्युलेशन कॅच येथे पकडणं गरजेची होती. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा पुढे टाकला, या वेळेला थोडासा पुढे गेला आणि सरळ बॅटने लॉक करण्यात आला. लॉंग ऑफला एक सहज सोपा झेल त्यानं धरणीला दान केला, जीवनदान मिळालं फलंदाजाला. धाव देखील मिळाली वाडेकर. रानोली संघाला आउटसाइड एज, लॉंग स्टॉप, रिजन, बॉल सीमा पार, पहिला चौकार या स्पर्धेतील. 4 धावा याचबरोबर पहिल्या षटकाचा केस समाप्त. 8 ला 2 गडी बाद. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय 8 डावात फलकावरती आणि 8 ला 2 गडी बाद. सुरुवात गोलंदाजासाठी चांगली मिळाली आणि त्या 8 डावांमध्ये आपण विचार केला तर एक जो चौकार आला तो चौकार होता आउटसाइड एज घेऊन आणि एक झेल देखील ड्रॉप झाला. म्हणजेच काय तर गोलंदाजानं पूर्णपणे ताकद लावली आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगला खेळ त्यानं साकारला आणि फायनली जो दबाव वाढत होता, प्रेशर वाढत होता, तो दबाव आता या चौकारानं थोडाफार का होईना कमी झाला असेल वाडेकर रानोली संघाच्या. कारण चौकार येणं गरजेचं होता, षटकार येणं गरजेचं होता, परंतु तो चौकार आला अखेर. सेकंड ओव्हर आता गोलंदाजी करण्यासाठी राजा येतोय, मॅन फ्रॉम निंबवली. पहिलं षटक वाशेरीचा गोलंदाज नितेश ज्याला आपण पाहिलं आणि आता दुसऱ्या षटकामध्ये राजा गुळवी. राईट आर्म ओ द विकेट. ओ पहिलाच बॉल यॉर्कर लेन, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे, दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. टॉस लागला, डिंबवली वाशेरीच्या बाजूनं फिल्डिंगचा निर्णय घेतला कॅप्टननं. पहिल्याच ओव्हरमध्ये तो निर्णय योग्य आहे असं त्या गोलंदाजानं त्याला सांगितलं आणि आता राजानं देखील यॉर्करनं सुरुवात केली आहे. यावेळेला ऑन साइडला पूल केला, हवेमध्ये बॉल लेंथला पिक करून उडवण्याचा प्रयत्न होता. आणखी एक फलंदाज बाद होतोय. उज्ज्वल शेलारनं कॅच पकडला, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3.
सेव्हन स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025 हे पर्व आपण पाहतोय। मागच्या वर्षी देखील आपल्याला रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळाली, परंतु ती लीग मॅचेस स्वरूपामध्ये आपण स्पर्धा बघितली होती आणि त्याच्यामध्ये मला आठवतं की फ्रँचायझी होत्या, 8 फ्रँचायझींनी सहभाग घेतला होता। आणि या वर्षी ग्रामीणचं फॉर्मॅट पुन्हा आउटसाइड एज फर्स्ट स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, शॉर्ट थर्डमॅन रिजनला तो फिल्डर उभा, थोडंसं पुढे जरूर आहे आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू जाऊन विसावला। एकही धाव नाहीये, राजानं कमाल केली आहे, आतापर्यंत एक सुद्धा धाव त्यानं कन्सीड केलेली नाहीये। पहिल्या 3 बॉल मध्ये 2 चेंडू निर्धाव, एका बॉलवर विकेट, आतमध्ये येणारा बॉल ऑफ ब्रेक होता। रबर बॉलचं हे वैशिष्ट्य आहे, ज्या वेळेला विकेट पूर्णपणे सुखी असते, कोरडी असते, त्यावेळेला बॉल भरपूर वळतात, मग ती मातीची विकेट असणंच गरजेची नाहीये। आणि पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला कॉन्क्रीट विकेटच मोस्ट ऑफ मिळतील आणि ती करामत आता राजा गुलवी करतोय। थोडासा आतमध्ये त्यानं चेंडूला आणला, फलंदाज त्या ठिकाणी द्विधा मनस्थितीमध्ये होता विनीत। पुन्हा बॅटची लिडिंग एज, बॉल मागे ट्रॅव्हल होतोय, पहिल्या ओव्हरमध्येही मागे चौकार मिळाला आणि या षटकामध्ये देखील लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर येणारा चौकार राजनोली वाडेकर संघासाठी उपयुक्त 4 धावा। आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। या स्पर्धेसाठी ज्या ज्या दात्यांनी, दानशूर व्यक्तिमत्वांनी आम्हा सर्वोत्तपरी सहाय्य केलेलं आहे, त्या सर्व दात्यांचं मी मनापासून आयोजकांच्या वतीनं आणि तमाम क्रिकेटर्सच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। ओव्हर द विकेट राजा पुन्हा एकदा विनीत समोर, यावेळेला पुन्हा मोठा प्रहार करायचा होता, लाऊडली अपील करण्यात आले, परंतु अंपायरनं सांगितलं की बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि याचबरोबर 2 षटकांचा केस समाप्त। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12ला 3 गडी बाद। सुरुवात जी मिळणं गरजेची होती फलंदाजांना, ती सुरुवात आतापर्यंत मिळालेली नाहीये। याचं कारण नितेशचा भेदक मारा पाहायला मिळाला, अफलातून गोलंदाजी त्यानं केली। खरं म्हणजे ज्या वेळेला पाऊस नसतो पावसाळी क्रिकेटमध्ये, रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये, त्यावेळेला गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, परंतु कसं आहे, असं सांगतात ना की जेवढं कठीण काम असं ना तेवढं ते काम करायला आणखी मजा येत असते आणि ती मजा गोलंदाजाने अक्षरशः घेतली असं म्हणावं लागेल। टॉप ऑर्डरच्या 3 खेळाडूंना लवकर बाद केलं आणि दबाव वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। रामवाडी, कवाड आणि त्यांच्या विरोधात तिसगाव, कडे गोदिवली असा सामना यापुढचा तुम्हाला बघायला मिळेल। जशी 5 षटक समाप्त होतील, टॉस आपण येथे संपन्न करणार आहोत। नितेशला कंटिन्यू ठेवलाय, भावेश समोर, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली, सर कीपरच्या हातामध्ये बॉल डॉट। लेंथ फार सुंदर आहे, लेंथ मध्ये खूप चांगलं मिश्रण केलंय। एक मात्र चेंडू नितेशनं पहिल्या षटकामध्ये थोडासा पुढे गेला होता, त्याच्यावर देखील झेलचा एक चान्स जरूर निर्माण झाला होता, परंतु येथे आपण पाहिलं तर पुन्हा तो त्याच्या लेंथवर कायम राहतोय। ओ यावेळेला जबरदस्त फटका, पुन्हा चुकी केली, थोडासा पुढे टाकला बॉल आणि सर बॉलला भिरकावून दिला भावेश ठाकरेनं। एक साखव सीमा पार, पहिला षटकार या स्पर्धेतील। What a fantastic, beautifully played. Have a look at that action replay. वाह, खडे खडे stand and deliver over एक साखवर, it's gone out top par for maximum। षटकार या ठिकाणी प्राप्त केल्या भावेश ठाकरेनं। ठाकरेला आता इथून खेळावं लागेल, सलामीला आला। सुरुवात थोडीशी नाजूक राहिली, परंतु आता त्याच्या बॅटमधून अशा प्रकारचा मोठा फटका, या षटकारानं आता धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती आणि हा मोठा फटका जरूर मी म्हणेल दबाव कमी करणार आहे, जो दबाव वाढत चाललेला आहे सुरुवातीला बॅटिंग करणाऱ्या टीम वरती। आणि महत्वाचं म्हणजे नितेश विरुद्ध आक्रमण, बाउन्सर, यावेळेला बाउन्सर, परंतु अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा। ही समस्या फार येते। बाउन्सर चेंडू आपल्याला बघायला मिळाला, अतिरिक्त बाउन्स घेऊन सर कीपरच्या हातामध्ये बॉल गेला, एक धाव देखील तिथे मिळाली। अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पुन्हा एकदा लॉफ केला, परंतु इथे बॉल मैदानाच्या आतमध्ये तोच फिल्डर या वेळेला चुकी करणार नाहीये। या अगोदर भावेशला जीवनदान त्याच खेळाडूने दिलं होतं आणि आता फायनली त्या खेळाडूने झेल पकडला, फलंदाज होतोय बाद। 4था धक्का रांदोली वाडेकर संघाला।
हे बघू शकता पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर पोझिशन बॅटरला करता आली नाही. भरपूर उंच बॉल गेला आणि सरळ लॉंग ऑफचा फिल्डर त्या चेंडूखाली पहिल्या ओव्हरमध्ये त्याच क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली होती, परंतु या वेळेला आता चुकी करत नाहीये. नयन एक चांगला कॅमेरामॅन देखील आहे, तो सध्या आता मैदानाच्या आतमध्ये रांदोली वाडेगरच्या विरुद्ध निंबोली संघाकडून खेळत असताना, निंबोली वाशेरे संघाकडून खेळत असताना न्यू बॅटर जीतू चौधरी मैदानाच्या आतमध्ये येतो. नेहमीच टॉप ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो या खेळाडूला, परंतु आता मिडल ऑर्डर मध्ये त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. बघूया आता या पोझिशन मध्ये तो कसा खेळ करतोय आणि संघासाठी आता उपयुक्त धावा तो इथून जोडणार की नितेश ज्यांना आता विकेट. ओ हो यावेळेला पंच केलाय, थोडीसा विट मिळाली, रूम मिळाला, त्याचा फायदा उचलला आणि सरळ भिरकावून दिला बॉलला पॉइंटच्या बाहेर. षटकार, अफलातून फटका, फक्त गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला. हे पहा, फक्त दिशा दाखवली आहे, पंच म्हणता येणार नाही. स्लाइडला आपण अपरकटच म्हणूया, ज्या प्रकारे बॅटनं चालवली आणि बॅकआउट ऑफ द पॉइंटला षटकार त्यानं प्राप्त केला. जितू चौधरी याच खेळासाठी ओळखला जातो तो षटकार. इथे यॉर्कर आलाय, परफेक्ट यॉर्कर होता. अपील देखील आता करण्यात आली आहे. लेग बाईटचा इशारा पंच परेश महाजन सर करत आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 27 26 धावा 26. या 26 मध्ये आपल्याला 2 षटकार बघायला मिळाले, 2 चौकारी बघायला मिळाले, म्हणजे कुठेतरी सिंगल्स डबल्सचा अभाव पाहायला मिळालाय. डॉट बॉल पर्सेंटेज जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. नितेशचा शॉट ऑफ गुड लेंथ होता, एकचा बाउन्स घेऊन सर कीपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. डॉट बॉल आणि याच बरोबर 3 षटकांचा केसा. 26 ला 4 गडी बाद. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना रांदोली वाडेगर टीम. चौथं षटक गोलंदाजी करण्यासाठी शुभमचा आता वापर या ठिकाणी करण्यात आलेला. राजाने एक खूप चांगलं षटक हाताळलं. विनीतचा 2 षटकांचा स्पे त्यानं खूप सुंदर हाताळला. यावेळेला पहिलाच बॉल थोडासा आतमध्ये येणारा, थोडासा खाली राहणारा होता आणि निर्धाव चेंडूला शुभम गुळवीने आता आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. जिथून आता षटकारानं सुरुवात केली आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या असेल, जरूर एक मोठा डाव त्यांना साकारावा. डॉट बॉल सुरुवात केली आहे, कारण 26 धावा आहेत, अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत या डावामध्ये. पुन्हा यॉर्कलेन, वा व्हेरी गुड बॉलिंग. आता शुभमनं पहिला 2 बॉल मध्ये असं सांगितलं की फक्त वेगच असून तुमच्याकडे चालणार नाही, तर तुमच्याकडे व्हेरिएशन चेंजेस बॉलिंग मध्ये असणं गरजेचं आहे. आणि वर्सटाईल बॉलर आहे, नेहमीच विविध प्रकारचे बॉल तो हाताळत असतो. आणि पहिले 2 बॉल, सुरुवातीचे 2 बॉल अतिशय योग्य त्या लाईनवर पाहायला मिळाले, सुंदर पाहायला मिळाले. यावेळेला शरीर भेद्या चेंडू होता, वेगवान चेंडू. पहिले 2 सुरुवातीचे चेंडू थोडेसे कमी गतीने टाकले, परंतु तिसरा बॉल अधिक वेगाने टाकला. बॅटरची बॅट येण्या अगोदर बॉल त्याच्या शरीराला धडकला आणि तिथे फक्त एकच धाव प्राप्त झाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. फर्स्ट मॅच ऑफ द टुर्नामेंट, पहिला सामना तुम्ही या स्पर्धेचा पाहताय. 7 स्टार प्रेझेंट रबर बॉल टुर्नामेंट. आज आमने लोणाड परिसरामध्ये स्पर्धा सुरू आहे, परंतु ठाण्यातील, कल्याणमधील, भिवंडीतील अनेक नामांकित संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. आणखी एक डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग. अफलातून गोलंदाजी यावेळेला सुरू केली आहे शुभम गुळवीनं.
धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 27, एकही धाव आतापर्यंत बॅटच्या स्वरूपामध्ये शुभमच्या विरुद्ध आलेली नाहीये. मेडन षटक त्याचं होईल का? पाचवा बॉल इथे मात्र जमिनीच्या मार्गाने स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला पाठवलं. ऑन साइडला टर्न करत असताना फॉरवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 28 धावा इथे लागलेल्या आहेत. सुरुवात करणं गरजेचे आहे. बघा आता इथे मैदानावर आल्यानंतर चर्चा सुरू होती 7 स्टार आयोजकांची की स्पर्धा होत नाहीयेत रबर बॉलच्या भिवंडीमध्ये. आता मोस्ट ऑफ ठिकाणी स्पर्धा सुरू झाल्यात, त्याच्यामुळे सुरुवात करणं गरजेचे होते आणि अखेर 7 स्टारनं सुरुवात केली. इथे पिकअप शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉलला भिरकावून दिलाय जीतू चौधरीनं. हा दुसरा षटकार त्याच्या डावामध्ये आणि आज बरोबर 4थ्या षटकाचा खेळ समाप्त. 34ला 4 गडी बाद. लागोपाठ डॉट चेंडू खेळत होता आणि अखेर शुभमच्या शेवटच्या बॉलवर हा षटकार पाहायला मिळाला. वाडेकर रांदोली संघाला ठाऊक आहे की समोरच्या संघामध्ये फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे. महेंद्र मागे सारखा एक वेल फिनिशर त्या संघामध्ये, राजा गुलवी शुभम सारखा एक इनिशियल ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट देणारा ओपनर ज्या संघामध्ये आहे. आणि जरूर त्यांना ठाऊक आहे की जर या संघाला आपल्याला चॅलेंज द्यायचं असेल, आव्हान द्यायचं असेल तर एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. आणि जिथून आता तो खेळ सुरू केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 4 षटकांच्या अंती 34ला 4 गडी बाद. अंतिम षटक महेंद्र मागे त्याच्या हातामध्ये आता कॅप्टन चेंडू सोपवला. फार कमी वेळा आपण या खेळाडूला विथ द बॉल पाहतो. विथ द बॅट भरपूर नाव या खेळाडूंना या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजवलेलं आहे, परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी तो आलाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. ठराविक गावातील 11 खेळाडू खेळत असतात, त्याच्यामध्ये कोणती जबाबदारी आपल्यावर येऊ शकते. इथे पहिला बॉल रनआउटची संधी आहे. अंडर आर्म थ्रो जरूर मारला, परंतु तेथे यस्टाना निशाणा देखील साधलाय, परंतु बॅटर पोहोचला. आय थिंक एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 35 धावा झालेल्या आहेत आणि आता ढग दाटून आलेले आहेत. असं वाटतंय की कदाचित दुसऱ्या डावामध्ये पाणी येण्याची शक्यता आहे. आणि जर का पाऊस आला तर मग 5 ओव्हर मध्ये 40 धावा सुद्धा भरपूर मोठ्या गोष्ट, छोटी ती डोंगरा एवढी होऊन जाईल असं म्हणावं लागेल आपल्याला. पाऊस आल्यानंतर गोलंदाज एका वेगळ्या अंदाजानं गोलंदाजी करतात. लेग ब्रेक होता, मिस टायमिंग बॉल हवेत, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. ओ लॉंग ऑफचा फिल्डर एका एक फ्रेम मध्ये आला होता. चर्चा सुरू होती की नो मॅचला चेंडू लँड होते, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर भरपूर अंतर कापून त्या बॉल पर्यंत पोहोचला. झेल जरूर घेतली नाही, परंतु त्याच्यासाठी टाळ्या वाजतायत. जसा प्रयत्न त्याने केला. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना आपण पाहतोय धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 37 धावा. चला रामवाडी कवाड विरुद्ध तिसगाव खडे गोलिवली कल्याण मधील डोंबिवली मधील संघ आणि त्यांच्या विरोधात अंबाडी परिसरातील संघ आपल्याला खेळताना दिसतील. हा बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग ब्रेक, खूप चांगला बॉल वळवतो महेंद्र, त्याच्याकडे क्षमता, जेन्युइन लेग ब्रेक बॉलर आहे. आणि गुगली देखील फार सुंदर आहे त्याच्याकडे, क्विकर वन देखील फार सुंदर आहे त्याच्याकडे. सध्या तरी त्यानं वेगापेक्षा त्याच्या टर्नवर विश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा बाउन्स घेऊन फ्लाइट अँड टर्न, अशा प्रकारे जर तुमचा चेंडू निघत असेल मग फलंदाजासमोर उत्तर कमी आहे. आणखी एक चेंडू डॉट निघाला. जिथून 2 षटकार जरूर मारले, परंतु त्याचा स्ट्राइक रेट तेवढा प्रॉमिसिंग दिसत नाहीये. 14 वर बॅटिंग करतोय, त्याच्यामध्ये 2 षटकार आहेत. 9 बॉल त्यानं खेळलेत आतापर्यंत. शेवटचे 2 बॉल यावेळेला समोर स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवल्या बाजूच्या प्लॉट मध्ये. हा 3रा षटकार जितू चौधरीच्या बॅट मधून येतोय. मेगा सिक्सर, खूप चांगला एक्झिक्युशन. इथे पुढे सरसावला, लेंथ पर्यंत पोहोचला, सातत्यानं टर्न ऑन बॉल बाहेर निघतोय. हे पाहिल्यानंतर आता टर्न होऊच द्यायचं नाही, टप्पा पडूच द्यायचा नाही. आणि फायनली त्या टप्प्यापर्यंत बॅटर आला आणि बॉलला थेट भिरकावून दिला लॉंग ऑनच्या बाहेर षटकाराकरिता. 43 धावा फायटिंग टोटल. शेवटचा बॉल. ओहो, यावेळेला फास्टर वन, क्विकर वन, ज्या चेंडूची आपण चर्चा करत होतो, एका टर्नवर षटकार आला, त्याच्यानंतर महेंद्रनं एक फास्ट बॉल टाकला आणि तिथे शेवटच्या बॉलवर आली सिंगल. आणि या सिंगलच्या साहाय्यानं पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या धावफलकावरती 44 आणि 45 धावांचा आव्हान
पार करावं लागेल वाडेकर रांदोलीच्या विरुद्ध निंबवली वाशेर या संघाला। वेलकम मोरेश्वर सुतार। नांदकर नव्हे तर या पंचक्रोशीचं नाव या खेळाडूनं संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आता केलेलं आहे। अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत। चला रामवाडी कवाड आणि तिसगाव खडे गोलिवली दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण यायचं। पहिलं सत्र येथे समाप्त झालेलं आहे। ओम सयामने लोणार क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग पाहिल्यानंतर आपण आता पाहतोय 7 स्टार प्रेझेंट रबर बॉल ट्रॉफी 2025। रबर बॉल क्रिकेटचा खमसान आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर येथे बघायला मिळणार आहे। आणि हे 7 चेहरे तुम्ही लक्षात ठेवा जे तुमच्या स्क्रीनवर आता थोड्याच वेळात येतील। खरोखरच्या विभागामध्ये क्रिकेटला एक नवी दिशा नवा मार्ग या 7 जणांनी दिलेला आहे। योगी सर या क्रिकेट स्पर्धांमागे असं कुठलंच उद्दिष्ट नाही, इंटेन्शन या 7 जणांचं नाही की या क्रिकेटच्या खेळामुळे त्यांचं घर चालतं किंवा या स्पर्धांमुळे त्यांचं घर चालतं। त्यांचं इंटेन्शन त्यांचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्या विभागामधून क्रिकेटर घडावे। आणि एक प्राऊड मुमेंट याच वर्षीच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये ज्या वेळेला अजय गरज सरांनी उल्लेख केला की या पंचक्रोशी मधील 2 संघ जवळपास 100हून अधिक संघ ज्या टुर्नामेंट मध्ये खेळले तिथे टॉप 4 मध्ये पोहोचले। एक गावदेवी पिसे आणि एक नांदकर, आणि नांदकरने ती स्पर्धा देखील जिंकली। त्याच्यामुळे ही प्राऊड मुमेंट होती आपल्या परिसरासाठी। आणि अजय गरज सरांनी चांगला उल्लेख केला होता की ALPL आमने लोणार प्रीमियर लीग ज्या वेळेला होते तेव्हा अशा प्रकारच्या 6 षटकांच्या मॅचेस खेळण्याची संधी मिळते। तेथून खेळाडूंना कुठेतरी एक जरूर अनुभव येतो की 6 ओव्हर मॅच मध्ये कसं खेळणं गरजेचं आहे, किंवा या परिसरामध्ये ज्या ज्या ग्रामीणच्या स्पर्धा होतात त्या ग्रामीणच्या स्पर्धांमधून एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊन हे खेळाडू पुढे निघत असतात। म्हणून कुठेतरी या 7 स्टार साठी देखील एकदा जोरदार टाळ वाजणं गरजेचं आहे। चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे। रामवाडी कवाड आणि खडे गोलिवली तिसगाव असा सामना आपल्याला बघायला मिळेल। सलग 2 दिवस आपण या स्पर्धेचा आनंद घेणार आहोत, परंतु आता एक वेळ झालेली आहे मला इथे विश्रांती घेण्याची आणि पुन्हा तुमच्या समोर या विभागातील गोड आवाज बुलंद आवाज ज्या समालोचकाशिवाय या विभागातील स्पर्धा अपूर्ण आहे, अर्थातच व्हॉइस ऑफ PTC व्हॉइस ऑफ आमने लोणार मिस्टर योगी पाटील सर आता तुमच्या सोबत पुढच्या सत्रामध्ये जोडले जातात। थँक्यू। धन्यवाद समीर ठाकरे। अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आपण पाहत आहोत। 7 स्टार रबर बॉल ट्रॉफी 2025 दिवस पहिला आहे। 2 दिवसांची स्पर्धा आपण पाहत आहोत आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण या ठिकाणी संपन्न करतोय। अतिशय चांगली संकल्पना, 2 गावातील एक संघ या स्पर्धेमध्ये खेळू शकतात अशी संकल्पना आज आपल्याला 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। आणि याच्या दिवसातील दुसरा सामना असेल कवाड प्लस रामवाडी आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळणार आहे खडे गोलिवली विरुद्ध तिसगाव अशी लढत तुम्ही पाहणार आहात। तर दोन्ही या संघाचे संगणक आलेले आहेत। आपण अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच नाणेफेकी संपन्न करू। प्रत्येकी 5 षटकांचा सामना, 45 धावांचा लक्ष्यता पाठलाग इथे मात्र सुरू आहे। वाशिरे प्लस निंबवली या संघातील सलामीची जोडी खेळपट्टीवरती पहिल्या चेंडूवरती पिकअप शॉट, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका राजा गुलवीच्या बॅटमधून निघालाय 6 धावांसाठी। नाणेफेकी जी आपण संपन्न केली त्यामध्ये खडे गोलिवली तिसगाव या संघानं टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे। परंतु या ठिकाणी जबरदस्त सुरुवात निंबवली वाशिरे संघासाठी आपण पाहतोय।
राजा गुलवी त्याच्या सुप्तीला पाहू शकाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आय थिंक रितेश आहे. गोलंदाज पुन्हा हो चेंज पेस, थोडस फिंगर रोल करतो. चेंडू पाहिला तर पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने निघून गेला. ही कला गोलंदाजाकडे आहे. अतुल भोईर फलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर एकही धावाचं योगदान तो आपल्या संघाला देऊ शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चांगले प्रयत्न करतोय. जरूर त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करतोय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय अतुल भोईर. जागेवरती स्टॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ चाला अगदी 20 सेफ मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जितू चौधरी जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतोय, तत्पुरती या ठिकाणी एक संधी होती राजाकडे की एक धाव तो सहजपणे पूर्ण करू शकेल. आज चांगल्या लय मध्ये राजाला आपण पाहतोय, कारण एखादा फलंदाज ज्यावेळी आपल्या डावाची सुरुवात मोठ्या फटक्याने करतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वास जो आहे तो दुणावतो, आणि त्याच अनुषंगाने राजाने आज सुरुवात केली. वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती घेतो, आणि संघाची धावसंख्या सुद्धा आपण जर पाहिली तर बिनगडीबाज 7. लक्ष आपण जर पाहिलं तर मोठं सुद्धा म्हणू शकणार नाही, छोटं सुद्धा नाही, परंतु फाईट करण्यासाठी खूप मोठं आहे. परंतु या ठिकाणी जी सुरुवात राजा गुलवीने केली ती सुरुवात आय थिंक रितेशने केली, आणि चेंडूला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअरला चढवक्यावरून. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा षटकार. वातावरण जर पाहिलं आपण तर अतिशय सुंदर वातावरण पाहायला मिळतोय. निसर्ग रम्य, पूर्णपणे हिरवगार झाड आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि त्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी अतिशय सुंदर सुसज्ज क्रीडांगण, गावदेवी क्रीडांगण नांदकर, इथून आपण या ठिकाणी थेट प्रक्षेपण पोहोचवतोय एसके एंटरटेनमेंटच्या वाहिनीद्वारा. ज्या सोबतीला शंकर गुलवे आहे, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आहे. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी कटरा टाकण्याचा प्रयत्न करतो. या ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा हा प्रयत्न अतुल भोईरने केला, आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरला. परंतु जेव्हा जेव्हा त्याने फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र त्याच्या विरोधात मोठे फटके पाहायला मिळाले. या ठिकाणी पहा किती चेंडूला वळवण्याची ताकद अतुलकडे आहे. डॉट चेंडूने मात्र सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे, बिनगडीबाद 13. चांगली सुरुवात वाशिरे निंबोली संघासाठी. पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी इष्टांच्या रोखाने चेंडू हातण्याचा प्रयत्न. ऑनसेला टर्न केला, चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला एक रिझन मध्ये सुखदे होते त्या ठिकाणी, परंतु जोपर्यंत चेंडू फेक करतात तोपर्यंत 2 धाबा इथे वेगाने पूर्ण केल्या. लेग बायच्या स्वरूपात अवांतर धाबा इथे मात्र पाहायला मिळत आहेत, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये धाबा कुठल्या पद्धतीने येतात हे महत्वाचं नाहीये. धाबा येणं गरजेचं असतं, त्या धाबा हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी जोडत असताना 15 धाबा 10 फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणू शकतो टीम निंबोली वाशिरे संघासाठी. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजाने सुद्धा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. त्यामध्ये नितेशने चांगली सुरुवात केली होती. नितेशने 2 षटकाचा कोटा पूर्ण केला होता. 22 धावा खर्च करून 3 गडी बाद केले होते. त्याच्यानंतर राजाने सुद्धा गोलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला. नवीन गोलंदाज केतन मात्रे ऑनसाइड टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी खाऊ कॉर्नर कडे, परंतु डीप प्रोटेक्शन पाहायला बोलतोय. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. विकेटच्या शोधात आता गोलंदाजांना जावं लागेल. तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतील की कुठल्या पद्धतीने आपण गडी इथे बाद करू शकतो. जर तुम्ही विकेट्स इथे प्राप्त केल्या नाही तर आय थिंक हा सामना कदाचित निंबोली वाशिरे संघ आपल्या हातामध्ये घेऊ शकतात. ज्याप्रमाणे सुरुवात त्यांची आपण पाहतोय. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी जबरदस्त लेन चेंडू पडल्यानंतर अचानक बाउन्स मिळाला, आणि या फलंदाजाने सुद्धा मात्र कुठलाही फटका तिथे जनरेट केला नाहीये. डॉट चेंडूची सांगता. केतन म्हात्रेचं वैशिष्ट्य आपण पाहतो. नेहमीच टेनिस क्रिकेट असेल किंवा रबर बॉल क्रिकेट असेल, चेंडू बोलवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. पुन्हा मात्र पाहू शकाल लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला, आणि अखेर झेलबादच्या सुरुवात पहिला धक्का लागत असताना टीम निंबोली वाशिरे संघाला. चर्चा सुरू होती की विकेटच्या शोधात तुम्हाला जावं लागेल. जर तुम्ही विकेट इथे प्राप्त केले तर कदाचित तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता, आणि तेच दृश्य आपण पाहतोय रिप्ले मध्ये पाहू शकाल. चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी थोडस बॅटच्या वरच्या भागाला मात्र स्पर्श झाला, त्याच्यामुळे पूर्णपणे ताकद त्या ठिकाणी झोकू शकला नाही बॅटर रितेश, आणि त्याच अनुषंगाने लॉंग ऑनच्या फिल्डर कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. परंतु बाद होण्यापूर्वी जे कार्य रितेशला करायचं होतं ते कार्य त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं, कारण त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो न्यू बॅटर इंडियन नंबर 3 मिस्टर महेंद्र माघे. नेहमीच आपल्या संघाला पुढे घेण्याचे स्वप्न तो पाहत असतो. मग टेनिस क्रिकेट असेल
रबल बॉल क्रिकेट असेल आणि अनेक वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा तो मात्र खेळतोय आणि आज 7 स्टार ट्रॉफी मध्ये खेळत असताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. अगदी रॉकेट शॉट आपण म्हणू शकतो, ज्याप्रमाणे पीक केला चेंडूला. अगदी मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑनला जरूर फिल्डर होता परंतु प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणि हे सुद्धा आपण म्हणू शकतो की माहिती या खेळपट्टीवरती सातत्यानं सराव करतो आणि त्याचा मात्र कुठेतरी लाभ होत असताना चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, पश करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. 1 for the ओव्हरचा इशारा पंच दैवत वेलेकर सर यांच्याकडून आपण पाहतोय. खेतन मात्र पुन्हा एकदा चेंडू आपली दिली आणि त्याच्यावरती पुन्हा मोठा प्रहार. महेंद्र मागे ऑन फायर, त्याच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा षटकार आणि आता मात्र लक्ष्याच्या अगदी जवळपास जाण्याचा प्रयत्न निंबवली वाशिरा संघाचा पाहायला मिळतोय. कारण 2 षटकांचा खेळ आता मात्र संपन्न झालाय आणि 2 षटकाराच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 1/26. अठ्ठावीस धावा आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर एकूण 15 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये एकूण 13 धावा आल्या. लक्ष आपण जर पाहिलं तर 45 धावांचा आहे, म्हणजे अजूनही विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. सतरा धावांची आवश्यकता, 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विनीत भगत. चमत्कारी गोलंदाज इथून करावं लागेल, परंतु चमत्कारी करतात हे 2 बॅटर्स. परंतु या ठिकाणी राजाची विकेट धोक्यात, भरपूर वेळ चेंडू हवेत आणि लॉंग ऑनच्या फिल्डरने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. दुसरा धक्का लागत असताना टीम निंबवली वाशिरे संघाला. राजा गुलवी बाद और माघारी परततोय मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतो शुभम गुलवी, आता मात्र 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 28ला 2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी, या स्पर्धेचं मुख्य नियम. यानंतर सुद्धा एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी कवाड प्लस रामोडे आणि त्यांच्या विरोधात संघ खेळणार आहेत. तिसगाव प्लस खडे गोलिवली. बॉल्ट्रॉन इक्वेशन, 17 चेंडू शिल्लक, 17 चेंडूमध्ये 17 धावांचीच गरज आहे. शुभम गुलवी ऑन स्ट्राईक. ओहो, क्लीन बोल्ट. आज चेंडूची हाताले पाला मिळाली. पहिल्या चेंडूमध्ये शुभमने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटमध्ये आय थिंक कुठलाच संपर्क नाही. सरळ चेंडूला इष्टांचा वेध घेतला आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता विनीत भगतच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. जोरदार अपील आणि यस कॉट बेन. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक विनीत भगतच्या नावावरती.
सलग 3 चेंडू 3 सफलता. बॅटची कडा आणि एसटी रक्षकाने कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. आय थिंक एस्टाच्या पाठीमागे केतन म्हात्रे आहे. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी झेल त्याने प्राप्त केला आणि काय जबरदस्त लेंथ वरती चेंडूच्या हाताला बाला लागली. चेंडू पडल्यानंतर बाउन्स मिळाला. बॅकफुटला जाऊन मात्र त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु तो प्रयत्न सफल ठरला आणि अखेर विकेट्स विनीतच्या नावावरती बाला लागली. जबरदस्त कमबॅक करत असताना या ठिकाणी आपल्या संघासाठी ज्या विकेटची आवश्यकता होती, ज्या षटकाची आवश्यकता होती, टीम राजनोली वाडेकर संघाला ती आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज विनीतच्या वतीने पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नेट नंबर 6 दीपेश आलाय. हो, लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. डाव्या स्टिकच्या चेंडू बाहेरून निघून गेला आणि आय थिंक पहिली धाव अवंतरच्या रूपात विनीतनं मात्र या ठिकाणी खर्च केली. 29 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. लक्षाचा पाठला करत असताना मात्र सुरुवात चांगली झाली होती, परंतु या षटकामध्ये कुठेतरी फलंदाज शांत ठेवण्यामध्ये यश आला विनीतला. ऑन द राईज चेंडू चला थिंग लॉंग आपला जितो आहे त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न महेंद्र मागेने केला. त्यानंतर पाहू शकाल थोडीशी मिस्टेक घडली, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे मात्र एका धावेवरती दोन्ही बॅटर समाधानी पाहायला मिळतात. आणि एका धावेवरती आय थिंक स्ट्राईक आता असेल माहिती महेंद्रकडे. 30 धावा धाफलक्यावरती अजून विजयासाठी 15 धावींची गरज. या स्पर्धेतील पहिला उद्घाटनी सामना सध्या आपण पाहत आहोत आणि उद्घाटनी सामन्यामध्ये कुठेतरी आता मात्र वर्चस्व आपल्याला निंबवली वाशिरा संघाचं पाहायला मिळतोय. विनीत ओव्हर द विकेट मार्गस्थ होतोय. ओहो, यॉर्करचा प्रयत्न, चांगल्या चेंडूला सन्मान कसं देणं गरजेचं आहे, खराब चेंडू कशी प्रमाणे वाट लावायची आहे हे माहितीला माहित आहे. आणि पहा, यॉर्करला फक्त तिथे चेंडूला मात्र दिशा दाखवली आणि सिंगल धाव कंप्लीट केली. जबरदस्त ट्रॉफी सध्या आपण पाहत आहोत. प्रथम क्रमांकासाठी, द्वितीय क्रमांकासाठी जे आम्हाला इतर ठिकाणचे उद्योजक समाजसेवक भगवानजी बाबू पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. ऑन साईडला टर्न केला, चेंडू चालला जमिनीत साह्यानं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आय थिंक काऊ कॉर्नर पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव घेण्याची मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32-4 अशी सध्या परिस्थिती आपण पाहतोय टीम निंबवली वाशिरे संघाची. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीरासाठी ट्रॉफी आपण जर पाहिली तर विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे या उत्तम शेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफीज प्राप्त झालेल्या आहेत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराची जी ट्रॉफी आपण पाहतो युवा उद्योजक बाबगावचे पाटील डेव्हलपरचे प्रोप्रायटर विकी शेठ पाटील यांचं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी इथून 13 धाब्यांची आवश्यकता आहे. ऑन स्क्रीन वरती तुम्ही ट्रॉफीज पाहू शकाल, अतिशय सुंदर ट्रॉफीज. 7 स्टार रबल बॉल ट्रॉफी 2025 आणि प्रत्येक वर्षी आपण जर पाहिलं तर प्रत्येक सत्रामध्ये काहीतरी नाविन्य या ट्रॉफी मध्ये आपण पाहत असतो. मागच्या वर्षी आपण पाहिलं, समीरने मगाशी सांगितलं की लीग स्टेजवरती या स्पर्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मकरंद स्पोर्ट मुठवल या संघाने बाजी मारली होती. परंतु या वर्षी पाहूया आपल्याला कोणता संघ पाहायला मिळेल. आय थिंक 2 गावातील संघ असतील. कोणता संघ चॅम्पियन ही ट्रॉफी फटकावेल. 2 दिवसांची स्पर्धा. आज आपण असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ पाहतोय, परंतु उद्या या स्पर्धेमध्ये असोसिएशनच्या अंतर्गत जे संघ आहेत ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ताबातील 4थं षटक आणि 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अतुल भोईर. हो, जागेवरूनच मात्र त्या ठिकाणी स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. आय थिंक कव्हर पॉइंटच्या मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु चेंडू फार वेगाने आला आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजाला मात्र संधी मिळाली नाही. परंतु सुरुवात चांगली पाहायला आपल्याला अतुलच्या वतीनं. जेवढे डॉट चेंडू टाकले जातील तेवढा प्रेशर फलंदाजावरती कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. बॅकफुटला गेले, ड्राइव्ह केला जातोय, पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतोय, परंतु एकच धाव तिथे मात्र मिळेल. तर रणनीती स्पष्ट आपण पाहतोय की माहितीला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल हा प्रयत्न आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. कारण माहितीकडे क्षमता आहे की कुठल्याही क्षणाला तो एखादा मोठा फटका खेळून या डावामध्ये आय थिंक या सामन्यामध्ये वर्चस्व तो ठेवू शकतोय. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र सिंगल धाव पूर्ण केली गेली. 10 चेंडू अजून शिल्लक. 10 मध्ये विजयासाठी 12 धाब्यांची गरज. 33 धावा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात.
अजूनही मात्र रणनीती आखल्या जात आहेत की इथून जर एखादी विकेट आणि जर ती विकेट्स मायटी महेंद्रची असेल तर सोने पे सुहागा आणि त्याच प्लॅनिंग नुसार आता मात्र अतुल भोईर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. ओ हलूच दिशा दाखवण्याचा प्रयत्न डीप थर्ड मॅनला कुठला फिल्डर नाही चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. रबल बॉल क्रिकेटचा आपण जर विचार केला तर एक नामवंत खेळाडू मिस्टर रोहित भालेराव उर्फ किडनी आय थिंक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण 7 स्टार ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत. आय थिंक पुढील सामन्यामध्ये तो इन ऍक्शन मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अतुल पुन्हा एकदा ओहो फिरकी आणि फिरवला फलंदाज माटी महेंद्रला. काय जबरदस्त चेंडूला वलवलाय अतुल भोईरनं. रिप्ले मध्ये पाहू शकाल. ओहो चेंडूवरती पूर्णपणे नजर हटवली त्या ठिकाणी आणि ज्याप्रमाणे फटका एक्झिट करायचा होता तो मात्र फटका माटीला खिलू शकला नाही. जबरदस्त लेंथ वरती कामगिरी अतुल भोईर करतोय. पुन्हा मात्र पाहू शकाल शर्यता वेध घेणारा चेंडू इथे मात्र कॉलिंग परफेक्टली नाही आणि अखेर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अजून एक धक्का लागत असताना टीम निंबवली वाशिरे संघाला. टेनिस क्रिकेट मधील एकापेक्षा एक सरस संघ आज आपल्याला या ट्रॉफी मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. यानंतर तुम्ही पाहू शकाल रामवाडी प्लस कवाड त्यांच्या विरुद्धात तिसगाव विरुद्ध खडे गोलिवली अशी लढत तुम्ही पाहणार आहात. त्याच्यानंतर पोगा प्लस बादवड आणि त्यांच्या विरुद्धात संघ असेल टेंबोली प्लस मानकोली आणि या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल मांडा प्लस वरप आणि त्यांच्या विरुद्धात संघ असेल बोरपाडा प्लस धोंडा वडवली. वेलकम अक्षय थेटे या विभागातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. न्यू बॅटर इन ऍक्शन मिस्टर उज्ज्वल शेलार आलाय आणि दोघे फलंदाज पाहिले तर एकाच गावाला बिलॉंग करतायत वाशिरे गावाला आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा या दोन्ही खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत. परंतु आता मात्र पाहू शकाल या ट्रॉफी मध्ये आपल्या संघासाठी किती योगदान देतील. परंतु अतुल भोईरचं कौतुक करावं लागेल कारण अजूनही मात्र त्या विजयाच्या आशा आहेत त्या त्याने जिवंत ठेवलेल्या आहेत राजनोली वाडेकर संघाच्या. आणि अखेर शेवटचा चेंडू आले डॉट. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37ला 5 अशी सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. म्हणजे आता विजयासाठी 6 चेंडू आणि 8 धाबींची गरज. जबरदस्त बॅटल सध्या आपण पाहतोय. जबरदस्त लढत आपण पाहतोय. एक क्षण असं वाटलं होतं की हा सामना निंबोली वाशिरे संघ सहजपणे जिंकेल परंतु गोलंदाजाने मात्र त्या ठिकाणी हार मानली नाहीये. आणि तसे क्रिकेटमध्ये फायटर जे खेळाडू असतात ते मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहतात आणि ते प्रयत्न सध्या आपल्याला राजनोली वाडेकर संघाच्या गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळालं. चला जास्त वेळा आपण एकत्रित राहू नका. तुम्हाला लगेचच फिल्डिंग सजवायची आहे कारण आज आपल्याला एकूण 7 सामने कव्हर करायचे आहेत. मिस्टर सागर गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं 7 स्टार ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये आता विजयासाठी 8 धावींची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे जर हा सामना निंबोली वाशिरे संघाला जिंकायचा असेल तर मात्र या 8 धावातून तुम्हाला कंपल्सरी जोडाव्याच लागतील. आणि राजनोली वाडेकर संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र या 8 धावा इथून तुम्हाला वाचवावा लागतील. आणि त्या 8 धावा वाचवण्यासाठी त्या धावांचं संरक्षण करण्यासाठी आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋतिक आलाय. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्या समोर आहे महेंद्र मागे. टेनिस क्रिकेट मधील बेस्ट फिनिशर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु किती मोठा फलंदाज असू द्या त्याला बाद करण्यासाठी एका चांगल्या चेंडूची आवश्यकता असते. परंतु या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग केल्यानंतर गावाच्या दिशेनं आला षटकार. काय फटका खेळलाय अगदी 20 सेप मध्ये गोलंदाजाच्या डोक्यावरून. आय थिंक लॉंग ऑनच्या मधून रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल परफेक्ट हेलिकॉप्टर. काय जबरदस्त स्लाइस केला आणि अखेर अगदी विजया समेत आता मात्र संघाला घेऊन गेलाय मिस्टर महेंद्र मागे. कारण आता विजयासाठी फक्त 5 चेंडूमध्ये 2 धाबींची गरज.
या फटक्याने पूर्णपणे या सामन्याची हवा काढली असं म्हणावं लागेल. ऋतूच्या हातात चेंडू होता परंतु ओव्हर पिच चेंडू मिळाला माहितीला आणि अखेर त्याच्यावरती त्यांनी षटकार प्राप्त केला. जसा षटकार आला निंबोली वाशिरे संघाचे जे समर्थक आहेत त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल पाहायला मिळाली. कारण विजयापासून आता मात्र फक्त 2 पाऊल दूर आहेत. अजूनही तुम्ही इथून लढू शकता कारण 2 धाबा अजून तुम्हाला वाचवायचे आहेत येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. ऑनसाइड अटॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु परफेक्टली मिडल झाला नाही. एक धाव तिथे कंप्लीट धुरीचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धाबा कंप्लीट आणि या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली निंबोली वाशिरे संघानं. सो अभिनंदन निंबोली वाशिरे अँड हार्ड लक टीम राजनोली वाडेगर. तर मला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.